नमस्कार श्रीरामपूरकर. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे असं एक मंदिर ज्याला तुम्ही कधीच व्हिडिओमध्ये बघितलं नसेल. त्या मंदिराची खासियतच ही आहे की त्या मंदिरात कोणी फोटो व्हिडिओ घेऊ शकत नाही. व्हिडिओ आणि फोटो काढणं हे अलाउडच नाहीये. चला तरी पण मी तुमच्यासाठी तीही रिस्क घ्यायला तयार आहे. म्हणूनच सांगते की मला फॉलो करून घ्या, म्हणजे मी नवीन असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. चला तर मग काय, तुम्हाला मंदिर दाखवायचे एक्साइटमेंट तर मला पण आहे आणि तुम्हाला पण नक्कीच असेल. तिथे एंट्री केल्यावर मला माझा फॉलोअर्स भेटला. आणि त्यांनी जे केलं ना गाईस, ते तुम्ही नका करू. चला मग गाईज, आता तुम्हाला मी पुढचं मंदिर दाखवते. गाईज, इथं समोरच या पाटीवर लिहिलेलं होतं की इथे कोणी फोटो वगैरे काढू नका. यांचं असं असतं की पूर्ण श्रद्धाने एकदम देवाच्या पाया वगैरे पडावं, म्हणून इथे कोणी फोटो वगैरे काढायचे नाही. कारण फोटो व्हिडिओच्या नादामध्ये आपण पाया वगैरे पडत नाही देवाच्या. नीट पाया वगैरे एकदम मस्त प्रकारे पडले. माझं फोटो व्हिडिओवर काही एवढं पण ध्यान नव्हतं, पण मला तुमच्या संग शेअर करायचं होतं मंदिर, त्यामुळे मी थोडेफार क्लिप्स घेतले. जिथे जिथे मी जात होते तिथे तिथे मला खूप सारे सिक्युरिटी गार्ड्स भेटले. माझ्या मनाला आवडेल अशा क्लिप मला काही त्यांनी घेऊन दिलं नाही. माझं खूप मस्त प्रकारे दर्शन वगैरे झालं ना. आम्ही आलो फायनली नदीकडे. आता नदीचा व्ह्यू मी तुमच्या संग शेअर करते. नदीच्या साईडला तर आपण फोटो व्हिडिओ हे काढणं अलाउड होतं. फायनली मग आम्ही बोट मध्ये बसलो आणि या बोटचं चार्ज फक्त 20 रुपये होतं. इथं आल्यावर नक्की विजिट करा. बोट मधून उतरल्याच्या नंतर आम्ही थोडे फोटो काढून घेतले. सो गाईज, मला सांगा, तुम्ही इथे आला असाल तर ही कोणती जागा आहे जिथे हे लोक असे बसून पुस्तक वाचता? मला हे कमेंट करून नक्की सांगा, हे मला माहित नाहीये. सो गाईज, आता दर्शनही झालं आणि एन्जॉयही झाला. आता पेट पूजा करायचा टाइम होता. काल पौर्णिमा होते वाटतं, म्हणून इथे स्टॉल्स लागलेले होते आणि खूप जास्त गर्दीही होती. मग थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि आता घराकडे निघालो. सो गाईज, मला तुम्हाला एक सांगायचं होतं, मी आत्ताच एक न्यू चॅनल खोलला आहे, त्याला जाऊन तुम्ही नक्की जॉईन व्हा. बाय.